ज्या व्यक्तीने आपल्या आदिवासी कला आणि संस्कृतीला देशाच्या पातळीवर वेगळी ओळख मिळवून दिली, आज त्याच व्यक्तीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आहे. होय, आज आपण भेटणार आहोत भिकल्या बाबा धिंडा यांना. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा व्लॉगर राज भोये. आमच्या तिघांसाठी पण आजचा दिवस हा खूप खास आहे, कारण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या भिकल्या बाबा धिंडा यांच्या घरी आपण त्यांची भेट घेण्यासाठी निघालो आहोत. आपल्या जव्हारची आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या अशा महान व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. बाबांना भेटताना खरंच एक वेगळीच भावना मनात होती, कारण आपल्या मातीतून, आपल्या संस्कृतीतून काम करत त्यांनी मिळवलेला हा पद्मश्री पुरस्कार संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासाबद्दल, कलेबद्दल आणि संस्कृतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींची भेट आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा, आपल्या कलेला जपा आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो, आज भिकल्या बाबा धिंडा यांची भेट घेऊन खरंच खूप छान अनुभव मिळाला. बाबांना पुन्हा एकदा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. जय आदिवासी, जय जोहार.